हिंदती चादर हा सर्वात मोठा सोहळा नांदेडमध्ये पार पडणार आहे आणि या सोहळ्याची तयारी देखील नांदेडमध्ये जोरदार झालेली आहे। यासोबतच या सोहळ्यानिमित्त अजून काय नियोजन नांदेडमध्ये झालेलं आहे याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेऊया आणि शहीदी समागमासाठी आरोग्य विभागाची व्यापक आणि बहुस्तरीय तयारी कशा प्रकारे नांदेडमध्ये करण्यात आली हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने अत्यंत सुनियोजित आणि सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्थापन उभारले आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता लक्षात घेता आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने ही तयारी केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीक्षम आणि बहुस्तरीय असल्याचे दिसून येते आहे। मुख्य कार्यक्रम 25 जानेवारी रोजी असला तरी देखील 22 ते 26 जानेवारी या कालावधीत सलग 5 दिवस व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ही बाब प्रशासनाच्या दूरदृष्टीचे द्योतक मानली जात आहे। भाविकांची गर्दी, प्रवासाचा ताण आणि हवामानातील बदल त्यासोबतच दीर्घकाळ उभे राहणे यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांचा विचार करून ही व्यवस्था आखण्यात आली आहे। या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासकीय आरोग्य यंत्रणेसोबतच नांदेड व परभणी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांचा सक्रिय सहभाग देखील करण्यात आला आहे। सार्वजनिक आणि खासगी भागीदारीमुळे तातडीच्या उपचारांसाठी पर्याय वाढवले असून रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मोदी मैदानावर मुख्य कार्यक्रमस्थळी 2 बाह्य रुग्ण विभाग आणि 5 खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे। या रुग्णालयामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत असंसर्गजन्य रोग, कर्करोग, दंतरोग आणि महिलांचे आजार यांची मोफत तपासणी त्यासोबतच वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार दिले जाणार आहेत। ही सुविधा ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल भाविकांसाठी विशेषतः लाभदायक ठरणार आहे। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यक्रमस्थळी 10 शासकीय रुग्णवाहिका तसेच 108 टोल फ्री सेवेअंतर्गत 15 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत। यामुळे रुग्णाला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात हलवणे शक्य होणार असून जीवितहानीचा धोका कमी होईल। पोटाच्या आजारांसाठी एंडोस्कोपी तपासणी तसेच कर्करोग तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत करण्यात येणार आहे। धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी व जनजागृतीचा हा उपक्रम समाजोपयोगी ठरणार असून उपचारापेक्षा प्रतिबंध या संकल्पनेला बळ देणारा आहे। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालय नांदेड येथे विशेष राखीव खाटांचे नियोजन देखील करण्यात आले आहे। त्यामुळे गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड जिल्हा प्रशासनाने केवळ धार्मिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन न करता भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय एम पेरके यांच्या नेतृत्वाखाली उभारलेली ही यंत्रणा प्रशासनाची संवेदनशीलता, नियोजन क्षमता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करते। भाविकांनी या आरोग्य सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही या निमित्ताने अधिक महत्त्वाचे ठरते आहे।